पावसाळ्यात ना खूप भाज्या कमी मिळतात किंवा आपल्याला भाज्या आणायला जायला मिळत नाही. भरपूर बाहेर पाऊस पडतोय. अशा वेळी घरात भाजीला कमी असेल तर त्यावेळी काय बनवायचं हा सगळ्यांना प्रश्न पडतो. नमस्कार, मी शिवानी तुम्हा सगळ्यांचं स्वाद किचन ह्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. आत्ता ना बाहेर खूप म्हणजे खूप पाऊस पडतोय आणि इतक्या भयानक पावसामध्ये आपल्याला बाहेर जाणं शक्य नसतं आणि पावसाळ्यात ना थोड्याशा भाज्या देखील कमी मिळतात. अशा वेळी आपण भाजीला काय बनवायचा हा नेहमी पडणारा प्रश्न आहे आणि म्हणूनच मी आज माझ्या आत्याची ही खास रेसिपी घेऊन आले. चला तर रेसिपीला लगेचच सुरुवात करू. तर त्यासाठी इथं बघा मी काही साधारणपणे 10 ते 12 इतकी ही उडीद पापड घेतलेले. आता हे जे पापड आपण घेतोय ना, हे तुम्ही विकत आणलेले किंवा जर तुम्ही घरी बनवले असतील तर ते देखील घेऊ शकता. तर इथं तर मी 5 ते 6 जणांसाठी भाजी बनवते, त्यामुळे इथं मी 12 ते 13 पापड घेतलेले आहेत. तुम्ही जर 4 ते 5 लोकांसाठी घेणार असाल तर थोडेसे पापड देखील कमी घेऊ शकता किंवा तुम्हाला जास्त भाजी लागत असेल तुम्ही थोडी जास्त पण हे पापड घेऊ शकता. उडीद पापडामुळे ना चव खूप छान येते, मग ते घरी बनवलेले असोत किंवा मग विकत आणलेले असोत. आता जे पापड आहेत ते आपण कट करून घेणार आहोत. तर इथं बघा मी कात्री घेतलेली आणि कात्रीने हे पापड कट करून घेते, जेणेकरून ते दिसताना ना एकसारखे आकारामध्ये दिसतील. तुम्ही हवं तर नाही हाताने पण चुरून घेऊ शकता. तुम्हाला जी पद्धत किंवा जे काही सोपं पडतं तुम्ही त्या पद्धतीनं हे पापड असे कट करून घेऊ शकता. माझी आत्याना नेहमी काय करायची, जेव्हा पाऊस सुरू झाला ना अशी ही पापडाची भाजी बनवायची. मला तिची प्रचंड भाजी आवडायची. मी हा आधी देखील तुमच्यासोबत तिची सुरळीची वड्याची एकदम साधी सोपी रेसिपी शेअर केली होती आणि ती देखील तुम्हा सर्वांना खूप आवडली होती. आणि आजची पण ही भाजी ना कोणतेही वाटण नाही आहे, कोणते वेगळे मसाले नाही आहेत, तरी मात्र ना ही भाजी खूप टेस्टी बनते. जेव्हा जेव्हा मी ही भाजी बनवते ना तेव्हा मला तिची खूप आठवण येते. आज आत्या असती ना तर आणखीन जास्त ही भाजी करताना मजा आली असती, कारण ती सोबत असताना भाजी केलेली चव काही वेगळीच असायची. तर इथं तर बघा मी अशा पद्धतीने हे पापड त्रिकोणी आकारामध्ये कट करून घेतलेले आहे. संपूर्ण पापड बघा माझ्या अशा पद्धतीने कट करून झालेले आहेत. आता हे पापड आहेत आपण हे सुरुवातीला कट करून ठेवायचे, म्हणजे ऐत्या वेळीना अगदी मस्तपैकी ही रेसिपी करता येते. आता हे पापड बघा आपण कट करून ठेवले, हे आता एका साईडला ठेवूयात आणि पुढची कृती करायला घेऊयात. तर त्यासाठी इथं बघा एक मी कढई ठेवली आणि कढईमध्ये मी 2 चमचे इतकं तेल घालते. तेल चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं. त्यामध्ये आता आपण 1 चमचा जिरे घालूयात. ह्या भाजीसाठी ना तेल पण अगदी कमी लागतं. जिरे बघा चांगले असे फुलले गेले की त्यामध्ये ना आपण कढीपत्त्याची 5 ते 7 पानं घालायची. आता ही कढीपत्त्याची पानं पण बघा छान फुलली गेली. तर ह्यामध्ये मी 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे वापरते. आता हा कांदा ना आपण हलका गुलाबी होईपर्यंत परतवून घेणार आहोत. नेहमी गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे माझी आत्या ही टीप सांगायची, जेव्हा आपण नाश्त्याची रेसिपी करत असतो त्यामध्ये जर कांदा वापरत असतो ना तर तो अगदी बारीक चिरलेला असावा आणि भाजीसाठी जर आपण कांदा वापरत असतो तर थोडासा अशा पद्धतीने मोठा चिरलेला असावा, ज्यामुळे काय होतं भाजीला चव खूप छान येते. त्यामुळे ही टीप तुम्ही पण जरूर लक्षात ठेवा. आता बघा इथं कांदा मी एक 2 ते 3 मिनिटं चांगला असा परतवून घेतला. हलका गुलाबी रंगावरती तो आला. तर ह्यामध्ये ना आता आपण अर्धा चमचा आलं लसूणची ठेचून घेतलेली पेस्ट घालूयात. तुम्ही हवं तर नाही तर खिसून घेतलेलं आलं पण वापरू शकता. आता हे पण बघा ह्यासोबत चांगलं असं मिक्स करून घेणार आहोत. तुमची पण तुमच्या आत्यासोबत किंवा मावशी, आईसोबत, आजीसोबत जर अशीच कोणती छान आठवण असेल ना ती पण माझ्यासोबत शेअर करा, जेणेकरून ना अगदी मस्त सगळ्यांच्या एकमेकांच्या आठवणी आपल्याला बघता येतील. तर आता छानपैकी आलं लसूण परतलं गेलं. गॅस बारीक केला. आता ह्यामध्ये पाव चमचा हळद पूड, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा मी धने पावडर घातली आणि ही कांद्यासोबत ना चांगलीशी परतवून घ्यायची. मसाले परतत असताना ना गॅस बारीक ठेवायचा, म्हणजे हे मसाले अजिबात तळाशी चिकटत नाहीत आणि ते अजिबात करपत नाहीत, कारण जर मसाले करपले तर मग भाजीची चव पूर्णपणे बिघडते. आता हे बघा 2 मिनिटं सगळं चांगलं परतवून घेतलं. आता ह्यामध्ये मी 1.5 ग्लास इतकं पाणी घालते. आता आपण ना ही 5 ते 6 जणांसाठी भाजी बनवतोय, त्यासाठी मी पाण्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे. तुम्हाला जर कमी भाजी बनवायची असेल तुम्ही थोडंसं पाणी कमी पण ठेवू शकता. आता पाणी बघा अशा पद्धतीने मी हे सगळं ह्याच्यामध्ये चांगलं असं मिक्स करून घेतलं. लाल तिखटमुळं ना ह्याला खूप छान अशी मस्तपैकी रंग येतो. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात, पण आपण पापड वापरतो त्यामुळे मिठाचा अंदाज घेऊन वापर करायचा. हे देखील आता आपण सगळं बघा पुन्हा एकदा चांगलं असं मिक्स करून घेऊयात. सुरुवातीला जरी आपल्याला थोडंसं पातळ वाटलं तरी पूर्ण भाजी झाल्यानंतर मात्र ही रेसिपी थोडी दाटसर बनते आणि ना गरमागरम ही भाजी ना भाकरी चपाती सोबत अगदी अप्रतिम लागते. कोणतंही वाटण नाही आहे, कोणतेही वेगळे मसाले नाही आहेत, त्यामुळे कोणतीच झंझट नाही आहे. अगदी आयत्या वेळी पण आपण ही मस्तपैकी रेसिपी बनवू शकतो. आता नाही छान असं मिक्स करून घेतलं. मध्यम गॅसच्या वरती ना ह्याला चांगली अशी उकळी काढून घ्यायची.
तुम्ही बघू शकता आता हळूहळू छान अशी उकळी यायला सुरुवात झाली. अशी छानपैकी या रश्श्याला किंवा ह्या आदनाला ना चांगली अशी उकळी यायला पाहिजे. म्हणजे काय होतं, जे काही मसाले आपण घातले ना ते अगदी परफेक्ट असे शिजले जातात आणि त्यामुळे चव पण ना खूप छान मस्त येते. आता बघा गॅस बारीक करून घेतला आणि पुन्हा एकदा हे सगळं चांगलं असं मिक्स करून घेतलं. पाणी पण बघा आता मगासपेक्षा थोडंसं कमी झालेलं आहे. आता गॅस आहे ना तो पूर्ण बारीक करायचा आणि आपण जे पापड मगाशी चिरून किंवा कट करून घेतले होते ना, तर ते पापड बघा त्यातले थोडे पापड सुरुवातीला आपण ह्या रश्श्यामध्ये टाकतोय आणि त्यानंतर हे पापड थोडे मिक्स करून घ्यायचे आणि त्यानंतर थोडे उरलेले पापड आपण टाकतोय. एका वेळी जर आपण एकाच ठिकाणी सगळे पापड जर टाकू ना, तर पापड एकमेकांना चिकटतात. तसं सुटेवाल्यांना थोडा फार वेळ लागतो. त्यापेक्षा ना मी थोडे थोडे पापड टाकते, ते थोडे मिक्स करून घेते आणि त्यानंतर राहिलेले पापड टाकते. त्यामुळे पापड अजिबात एकमेकाला चिकटत नाही आणि हे पापड आहेत ना अगदी पटकन शिजतात पण ह्या रश्श्यामध्ये. त्यामुळे ही भाजी अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये तयार होते. माझी आत्या नेहमी ना जेव्हा माझी कोणतीही नावडती भाजी असायची ना, तेव्हा ती मला जी भाजी पडल्या करून द्यायची ती म्हणजे ही पापडाची भाजी असायची. मी तिच्याकडे नेहमी हट्ट करायचे की मला ही भाजी सारखी बनवून दे आणि ती तेव्हा तेव्हा ही भाजी बनवून द्यायची आणि मला प्रचंड ती भाजी आवडायची. मी शाळेच्या टिफिनमध्ये किंवा जेव्हा जेव्हा मी जॉबला जायचं तेव्हा तेव्हा ही भाजी घेऊन जायचे आणि माझ्या मैत्रिणींना, माझ्या सगळ्या घरातल्यांना ही भाजी खूप आवडते. तुम्ही पण एकदा ही जरूर भाजी करून बघा. मला खात्री आहे ही भाजी तुम्हाला सर्वांना पण खूप आवडेल. बरेच जण ही भाजी एका वेगवेगळ्या पद्धतीने पण करतात, पण माझी ही रेसिपी ना अगदी साधी सिंपल आहे. कोणतेही जास्त वाटण नाही आहे, कोणते मसाले नसल्यामुळे ह्याची चव ना अगदी अप्रतिम लागते. आता सगळे पापड बघा मी चांगले असे रश्श्यामध्ये मिक्स करून घेतले. पापड रश्श्यामध्ये गेल्यानंतर ते पटकन असे मऊ पडायला सुरू होतात, त्यामुळे ते पटकन शिजतात देखील. थोडंसं पाणी बघा अजून याच्यामध्ये शिल्लक आहे. जर तुम्हाला पाणी कमी वाटलं, तुम्ही ह्या साईडला थोडंसं गरम पाणी पण ॲड करू शकता. आणि हे पापड पूर्णपणे मऊ पडायला हवेत, त्यामुळे गॅस आहे ना थोडासा मध्यम करायचा आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण एक 2 ते 3 मिनिटं वाट पाहणार आहोत. ही भाजी शिजायला फारसा वेळ लागत नाही, अगदी काही मिनिटात ती भाजी शिजते. तर 2 ते 3 मिनिटं झाल्यानंतर झाकण काढून बघूयात. तुम्ही बघू शकता पापड बघा अगदी मऊ झालेले आहेत आणि ह्यातलं पाणी पण बघा अगदी कमी झालेलं आहे. मस्तपैकी अशी ही पापडाची ना मस्त भाजी तयार होते. उडीद पापडमध्ये देखील बऱ्यापैकी मसाले असतात आणि त्याला छान चव असते, त्यामुळे कोणतेही वेगळे मसाले वापरावे लागतील, त्याची चव पण आपल्या या भाजीमध्ये उतरते. आता हे पुन्हा छान असं मिक्स करून घेतलं. आता ना ह्यामध्ये आपण तुम्हाला हवं असेल ना तर 2 मोठे चमचे आपण शेंगदाण्याचा कूट घालतोय. ह्यामुळे काय होतं रेसिपीला छान चव येते. पण जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही हे स्किप केलं तरी पण चालेल. आणि त्यानंतर भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली मी कोथिंबीर घालते आणि हे सगळं बघा आपण मोठ्या गॅसच्या वरती हे मिक्स करून घेणार आहोत. ही भाजी जर तुम्ही करणार असाल ना तरी गरमागरम करून पटकन खा. म्हणजे काय होतं ही पापडाची टेस्ट किंवा जी काही मजा ना ती खूप छान लागते. जर तुम्ही ही भाजी आधी करून ठेवलीत आणि नंतर खायला घेतली तर थोडीशी गार होते आणि मग गिलका होते. तसं होऊ नये म्हणून ना अगदी आयत्या वेळी भाजी बनवायची, म्हणजे ती चव खूप छान लागते. भाकरीसोबत, चपातीसोबत तर अगदी अप्रतिम लागते. गॅस बंद करून घेतला आणि गरमागरम ही मस्तपैकी अशी पापडाची भाजी मी सर्व केली. भाकरी, चपाती, भात किंवा अगदी मस्त फुलक्यासोबत देखील अप्रतिम लागते. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका. अगदी मस्त आणि चटपटीत वाटते. ही भाजी ना नुसती देखील खायला अप्रतिम लागते, त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ही करून बघा. तुम्हाला आवडली तरच तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा आणि छान कमेंट करा. तर तुम्हाला माझी आजची ही आत्याच्या पद्धतीने केलेली ही पापडाची भाजी कशी वाटली हे मला जरूर कळवा. तुमच्या पण अशाच मस्त आणि छान छान आठवणी मला नक्की सांगा. पुन्हा एकदा आपण अशाच छान रेसिपीसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद.